सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला या ठिकाणी नक्कीच आपण मदत करतोय। कांद्यावरील निर्यात मूल्य वाढवले, नॅनो खताच्या वापरास या ठिकाणी प्रोत्साहन दिले। वरील सर्व निर्णयाच्यामुळे महाराष्ट्रात अन्नधान्य उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला अर्थसहाय्य योजना जाहीर केली। प्रति हेक्टरी 5,000 रुपये आणि प्रति लाभार्थी 2 हेक्टर पर्यंत मर्यादा। आतापर्यंत खाते संख्या 96 लाख आहे। आमच्याकडे सगळ्या कागदपत्राची पूर्तता होऊन आधार लिंकशी प्राप्त झालेले शेतकरी 68 लाख आहे। आज तुम्ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आलेला आहात। इथली गैरसोयीच्या बद्दल क्षमा मागितलेली आहे धनंजयनी। पुढच्या वेळेस असं काही होऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आमच्या कृषी विभागाने घेतलेला आहे। त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका। पण 68 लाख शेतकऱ्यांच्याशी लिंक झालेल्यापैकी साधारण आपण 65 लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला 2,500 कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल, हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो। हा साधारण आपण 65 लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला 2,500 कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल, हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो। हा पहिला टप्पा आहे। राहिलेला टप्पा देखील जशी जशी तुमची कागदपत्रांची पूर्तता होईल तसं तसं त्यांना पण त्या हिशोबाने त्यांचे पण रकमा ह्या डीबीटीवर त्यांच्या अकाउंटला दिले जातील। त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई ही होऊन दिली जाणार नाही। माझी तुम्हाला विनंती आहे, कृषी मंत्री यांना त्यांनी धनंजयचं बारकाईने लक्ष असतं,